कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश असूनही एसडीएफ इंग्लिश स्कूल ही शाळा सुरू असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये शाळेवर कारवाई करण्यात येऊ नये याचा खुलासा 24 तासात सादर करण्याची नोटीस शाळेच्या मुख्याध्यापकांना बजावण्यात आली आहे। शाळा सुरू ठेवल्याबाबत एसडीएफ इंग्लिश स्कूलला नोटीस बजावण्यात आली आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये शासनाने अधिसूचना निर्गमित केली आहे। त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्देशित केलेला आहे। तथापि माध्यमिक उपशिक्षणाधिकाऱ्यांनी भेट दिली असता ही शाळा सुरू असल्याचं आढळलं। तसंच शाळेत विद्यार्थी उपस्थित असल्याचं निदर्शनास आलं। ही अत्यंत गंभीर बाब आहे। याबाबत मुख्याध्यापकांनी 24 तासांच्या आत खुलासा सादर करावा, अन्यथा कायद्यातील तरतुदीनुसार आपणावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांनी मुख्याध्यापकांना बजावली आहे। इथल्या प्रशासनाशी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितलं आहे की इथे 5 ते 10 विद्यार्थी आम्ही ते काही साहित्य कार्यक्रम होता ते परत करण्यासाठी इथे आलेले आहेत। आम्ही कुठलीही परीक्षा घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर याबाबत त्यांना खुलासा विचारला, 24 तासाच्या आत त्यांनी खुलासा द्यायचा आहे। खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।